3, 2. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षं मंगलाय तनोहरी. नमस्कार. आज आपण संत समागम या पेजद्वारे बोलत आहोत श्रीमद्भगवद्गीतेविषयी चिंतन या विषयावरती. हा विषय तसं म्हणलं तर सोपा आहे आणि पाहायला गेलं तर अवघड पण आहे. काय असतं की या लॉकडाऊनच्या काळामध्ये हे जे प्रवीण शास्त्रींनी जे सुरू केलेलं आहे संत समागम, त्यामुळे म्हणजे मला तरी वाचण्याची काहीतरी आपल्याला म्हणून दाखवण्याची किंवा आपल्याजवळ जे आहे ते इतरांना सांगण्याची आणि दुसऱ्यांजवळ जे आहे ते ग्रहण करण्याची ही आपल्याला संधी मिळाली. प्रवीण शास्त्रीने हा कार्यक्रम फार छान केलेला आहे. हा कार्यक्रम खरं म्हणजे घरच्यासारखा आहे. आपण घरात बसून म्हणत आहोत आणि सगळे एका समूहामध्ये बसलेलो आहोत, प्रत्येकजण रिस्पॉन्स देत आहे असं वाटत असतं. त्यामुळे प्रवीणचे खरंच अभिनंदन, मनापासून अभिनंदन. तर आपण आता विषयाकडे वळूया. आपला विषय जो आहे तो भगवद्गीता एक चिंतन. तर भगवद्गीता साक्षात श्रीकृष्णाच्या तोंडून निघालेली दिव्य अशी वाणी आहे. याचा महिमा अपार आहे. आतापर्यंत इतिहास पुराणामध्ये कितीतरी गीतेचा महिमा वर्णन केलेला आहे आणि अनेक भाषातून, जगातील प्रत्येक भाषातून गीतेचे ट्रान्सलेशन झालेले आहे. हे जरी सगळे एकत्र केले तरी गीतेचा महिमा पूर्ण झाला आहे असे वाटतच नाही. काहीतरी राहिलेलं आहे त्यामध्ये असे वाटते. कारण गीता ही अपरिमित आहे त्यामध्ये आणि हा रहस्यमय ग्रंथ आहे. संपूर्ण वेदाचे सार त्यामध्ये आहे. संपूर्ण वेद जरी समजा आपण हे केले तर त्याचे सार आहे. याची रचना इतकी सरळ आणि इतकी सुंदर आहे की वाचायला गेलं की वाटतं की आपल्याला किती छान समजतंय. आपण सहजपणे गीतेचा अर्थ काढू शकू असं वाटतं. पण त्याचा आशय इतका गूढ आहे की जीवनभर जरी आपण त्याचा अर्थ काढत राहिलो तरी त्याच्यातलं तो अजून खोलात जातो आणि अजून त्यातलं ज्ञान मिळत राहते. जसं आपण एखादी सोन्याची खाण, जशी आपण सोनं काढतच राहू तितकं निघतच राहते, त्याप्रमाणे सोन्याच्या खाणीपेक्षाही मला तर वाटते खूपच मोठं ज्ञान आहे. आणि फार मोठं ज्ञान हे भगवंतांनी आपल्यासाठी समोर आणून ठेवलेलं आहे आणि आपण त्याचा उपयोग नक्कीच करून घ्यावा असे मला वाटते. तर यामध्ये एक गीता जर आपण पठण, पाठण, श्रवण, मनन, चिंतन सगळ्या प्रकारे जर एकच गीता जर आपण केली तर बाकी इतर ग्रंथांची आपल्याला गरजच भासणार नाही. म्हणजे बाकी इतर ग्रंथांची आवश्यकताच संग्रहित करण्याची याच्यात सगळ्याच ग्रंथांचं पूर्ण आहे लिहिलेलं आहे.
कुठलाही घ्या तुम्ही विषय, त्याच्यामध्ये गीतेमध्ये आला प्रत्येकच विषय. प्रत्येक विषयामध्ये जे आहे ते श्रीकृष्णांनी ही गीता किंवा हा रहस्यमय ग्रंथ किंवा आदेश अशा वेळेस सांगितलेला आहे त्यांच्या मुखारविंदातून. अशा वेळेस त्यांच्या आदेशाचे पालन करणारा श्रीकृष्णांना प्राणाहून अधिक प्रिय आहे. एखाद्या मनुष्याने किंवा एखाद्या व्यक्तीने याचे नुसते गीतेचे दर्शन, स्पर्श, भाषण किंवा चिंतन केले तरी मनुष्य पवित्र होतो. इतके सामर्थ्य या गीतेमध्ये आहे. एकदा का गीतेची आवड निर्माण झाली की मग त्याची गोडी अजूनही चाखाविषयीच वाटते. तेव्हा संत महंतसुद्धा म्हणतात की याचे ज्ञान मिळवण्यासाठी आम्हाला परत परत जन्म घ्यायला लागला आणि संसारातील प्रपंचातील जे ते सुखदुःख झेलावे लागले तरी आम्ही तयार आहोत. आणि देवा, तुझे हे ज्ञान आम्हाला, अगाध ज्ञानाची गोडी आम्हाला चाखू दे, असे म्हणून संत परत परत विनवतात की आम्हाला याची गोडी चाखण्यासाठी तू आम्हाला परत परत जन्माला घाल. भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायात भगवंताची भक्तिमय सेवा सांगितलेली आहे. हे जीवनाचे परमलक्ष्य असलेले पाहिजे. ह्याच्यामध्ये ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, ध्यानयोग आहे, सगळ्याच प्रकारचे ह्याच्याशीच गीता पूर्ण आहे ह्याच्यामध्येच. आणि असं सांगितलेलं आहे की भगवद्गीतेचा मूळ आशय जो आहे तो भगवद्गीतेमध्येच सांगितलेला आहे. आता एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो तर तिथं काय असतं की डॉक्टर आपल्याला आजार झाला आणि आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर लिहून देतात औषधं गोळ्या आपल्याला. ही सकाळी घ्या, ही दुपारी घ्या, ही संध्याकाळी झोपताना घ्या, एक जेवणाच्या आधी, एक जेवणाच्या नंतर घ्या, अशा प्रकारे आपल्याला सांगतात. पण आपण म्हणलं नाही, आपल्या लहरीनुसार जर आपण म्हणलं नाही मी आता एकदम सगळ्या रात्री गोळ्या घेऊन टाकते असं म्हणलं तर चालेल का? आणि आपण करतही नाही, कारण आपल्याला जीवाची भीती आहे, त्याच्यामुळे आपण करत नाहीत तसं, आणि असं करूही नाही ना. तसंच त्याचप्रमाणे जे आहे ते भगवद्गीता जी आहे ती कोणी सांगितली मग आता? ती अर्थातच भगवान श्रीकृष्णांनी सांगितली. मग त्यांनी ज्या स्वरूपात सांगितलेली आहे त्या स्वरूपात आपण स्वीकारली पाहिजे. त्यांनी जो त्याच्यामध्ये आदेश सांगितलेला आहे, जो त्यांनी धर्म कर्माविषयी सांगितलेला आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. त्याच्यानुसारच आपण वागायला पाहिजे ना. तरच भगवंताला आपण प्रिय होऊ, भगवंताला आपण भगवंताविषयी जे आहे ते आपल्याला भक्ती जर निर्माण झाली असेल तर आपण त्याचप्रमाणे जर गीता पठण, श्रवण आणि स्वीकारली तर आपल्याला नक्कीच भगवंत फार दूर नाही, आपल्या अवतीभोवतीच आहे, पण तो आपल्याला ओळखता येत नाही असं सांगितलं आहे. आणि तो वेळोवेळी मदत करतो असं पण सांगितलेलं आहे. आणि भगवद्गीतेमध्ये एवढं पण सांगितलेलं आहे की तुम्ही प्रपंच सोडून द्या असं सांगितलेलं नाही. प्रपंच करा, प्रपंचात राहून प्रपंचातील सर्व कामे करून परमार्थ साधा. प्रपंचातील सर्व कामे साधून तुम्ही परमार्थ कसा साधावा हे गीतेमध्ये फार सुंदर सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकालाच गीता वाचून त्यातून आपल्याला जमेल तसा अर्थ काढण्याचा हा अधिकार सर्वांनाच आहे. मग तो कुठल्याही वर्णाचा असो किंवा आश्रमाचा असो, स्त्री असो का पुरुष असो, तो फक्त भगवंतावर श्रद्धा व विश्वास ठेवणारा भक्तिमान असला पाहिजे. पुष्कळ विचार केल्यानंतर असे दिसून येते की आपण सामान्य माणसं जे आहेत की रोज गीतेचा एक जरी अध्याय वाचला, एक श्लोक नियमानं एक श्लोक जरी वाचला तरी गीता त्याला नक्कीच परमात्म्याची जाणीव करून देते. आणि त्या जीवाला जे आहे ते मग त्याची ओढ लागते. या इतके सामर्थ्य आहे गीतेमध्ये. याचा अनुभव मला प्रत्यक्ष आलेला आहे. तर सांगते मी, आम्ही औरंगाबादला येऊन एक साधारण 8-10 वर्ष झाली इथे येऊन. तर मग मी काय केले, घरी म्हटलं चला आता आपण काहीतरी आजूबाजूच्या बायकांना म्हटलं आपण 1 तासभर बसून गीता वाचत जाऊया, भगवद्गीता वाचत जाऊया. तर त्यामुळे आम्हाला नाही येत, आम्हाला जमणारच नाही. मग कशा तरी 2-3 जणी तयार झाल्या. मग 2-3 जणी तयार झाल्या. मग आम्ही 2-3 मिळूनच त्यांना मी शिकवायला लागले आणि त्या वाचायला लागल्या.
मग बाकीच्यासुद्धा त्यांना म्हणलं अहो येऊन तर पहा तुम्ही, एक दिवस या फक्त. मग त्या हळूहळू मग करून एक एक जणी यायला लागल्या आणि अक्षरशः खरोखरच त्यांना म्हणजे काहीच गीता येत नव्हते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा असं 5-5 वेळेस म्हणून घे. धर्मक्षेत्रे 5 वेळेस म्हणा, कुरुक्षेत्रे 5 वेळेस म्हणा, अशा प्रकारे एक एक शब्दाचं 5-5 वेळेस म्हणून त्यांच्या तोंडात बसवली गीता. आणि आज त्या सगळ्याजणी इतकं सुंदर गीता वाचतायत. आणि दरवेळेस आम्ही दशमी, एकादशी, द्वादशीला पारायण करतो. तर सगळ्याजणी हा जर 15-20 जणींचा आमचा ग्रुप आहे. झालं तर त्याच्यामध्ये राठी आहेत, नागे पाटील, धूत, शहा, देशमुख, बऱ्याच जणी आहेत माझ्या मैत्रिणी. तर आम्ही सगळ्याजणी जे आहे ते आता त्या म्हणजे त्यांना आता संस्कृत यायलाच लागले. आधी जी भीती होती संस्कृत वाचण्याची, ती भीती त्यांची निघून गेली आणि आता त्या घरीसुद्धा खूप छान गीता वाचतात. आणि मला सांगतात की मी आज हा अध्याय वाचला, एकादशीला मी गीतेचे पारायण केले. असे मला फार आनंद होतो खरोखरच की गीतेमध्ये किती सामर्थ्य आहे ना, की आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला ती किती आधार बनते आणि मन शांत होतं त्याच्यामुळं. त्या माझ्या क्लासमधल्या बायकासुद्धा म्हणतात अहो आमच्या स्वभावातसुद्धा फरक झाला म्हणे, आता एवढी चिडचिड होत नाही आहे, आता आम्ही घरी शांत राहतो आहेत. असं म्हणजे गीतेचा महिमा तो गीताच आहे. मग गीतेचा भगवान आपल्याला देणारच चांगली बुद्धी नक्कीच ना. अशा प्रकारे हा खूप छान अनुभव आला मला आणि मला त्याच्यामुळं फार आनंद होतो. तर गीतेमध्ये काय आहे की भगवंतांनी स्वमुखाने सुद्धा भक्तांना दिलेली आश्वासनं आहेत. म्हणजे काय की भगवंत सांगतात की माझा अनन्य भक्तांचा योगक्षेम मी चालवतो. त्यानंतर जे माझ्याशी नेहमी जोडून आहेत त्यांना मला प्राप्त होण्याची बुद्धी मी देतो. अंतकाली माझे स्मरण करणारा मलाच प्राप्त होतो, यात शंका नाही. आणि जो अनन्य भावे माझे स्मरण करतो त्याला मी सहज प्राप्त होतो. अशा प्रकारे कितीतरी आश्वासने यात आहेत. त्यामुळे गीतेचे अर्थपूर्वक पठण करणाऱ्यांना भगवान आपल्याशी संवाद करत आहे असे वाटते. इथे बसून आपल्याला सांगत आहे असे वाटते, भगवान सांगत आहे. खरोखर भगवंताची लीला ही अपार आहे. आणि त्यामध्ये प्रत्येकाने बरेच जणांनी ब्रीदवाक्यसुद्धा घेतलेले आहेत. जसे अहर्निशं सवामहे तमसो मा ज्योतिर्गमय वसुधैव कुटुंबकम, त्यानंतर योगक्षेमं वहाम्यहमे LICचे. अशा प्रकारे ब्रीदवाक्य पण ह्या गीतेतूनच घेतलेले आहेत. आणि गीता सर्वांनाच वंदनीय आहे. आता आपण थोडा आता गीतेच्या अध्यायाविषयी वर्णन करूया गीतेच्या अध्यायांचे. म्हणजे त्याच्यातून आपल्याला कळेल की गीता आपल्याला मार्ग किती छान दाखवते. हे आपल्याला कळाल्याशिवाय आपण गीता वाचणारच नाहीत ना. म्हणून आपण गीतेविषयी थोडेसे चिंतन केले तर मला वाटते नक्कीच आपला गीतेवरती विश्वास बसतोच. तर आपण पहिल्या अध्यायापासून सुरुवात केली तर पहिल्या अध्यायामध्ये दोन्ही सैन्यांचे वर्णन आलेले आहे. कौरव आणि पांडव जे आहेत ते त्यांचे महारथी, इकडचे महारथी कसे, तिकडचे महारथी कसे असे सांगितलेले आहे. नंतर शंखध्वनींचे वर्णन आलेले आहे. आणि अशा प्रकारे खूप सुंदर अशा प्रकारे वर्णन आलेले आहे. आणि आता युद्धाला सुरुवात होणार इतक्यात अर्जुन म्हणतो, हे भगवान, हे श्रीकृष्ण, माझा रथ जे आहे ते दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा कर. सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. हे पाहण्यासाठी यात्रेच्या खूप भीती वाटायला लागते आणि नको बाबा त्या संकटाशी सामना करणं असं आपल्याला वाटतं. एकदा एक स्वामी आपला अनुभव सांगतात. ते सांगतात की ते एकदा हिमालयात राहणारे स्वामीजी, तर ते काशी विश्वेश्वराला दर्शनाला गेले होते. काशीला विश्वेश्वराच्या दर्शनासाठी गेलेले होते की माकडं अजून जास्त संख्येने त्यांच्या मागे पळायला लागले. अशा तऱ्हेने एक भगवा वेशधारी केलेला मनुष्य धावत आहे रस्त्यावरून आणि त्याच्या मागून जे आहे ते माकडांची त्यांच्या पाठलाग करत आहे. असे चित्र उभे राहिले तिथे. आणि लोक बघत होते की एक माणूस पळतोय भगवा वेशधारी आणि त्याच्या पाठीमागे माकडे लागली आहेत.
मग त्यातून एक जण अचानक ओरडला की म्हणाला की अहो म्हणे तुम्ही स्वामीजी तुम्ही तिथेच थांबा. स्वामीजींना एकदम आवाज आल्यामुळे स्वामीजी थबकले. स्वामीजी थांबले, तिथं एकदम थांबले आणि त्यांनी मग थांबल्यानंतर मग परत तोच आवाज परत आला की स्वामीजी आता तुम्ही मागे वळून बघा. स्वामीजी मागे वळून बघतात, तो माकडे थांबलेली दिसली त्यांना. मग स्वामीजींनी हिंमत करून पुढे पाऊल टाकलं आहे. तसे माकडांनीसुद्धा एक पाऊल मागे टाकले. मग आता स्वामीजींना समजलं की अरे हे काही हे नाही आहे, साधं आहे. मग स्वामीजी चालायला लागले. माकडे मागे मागे जात पळून गेले. म्हणजे हे संकट अगदी छोटंसं होतं, पण आपण त्या संकटाच्या कल्पनेनं घाबरून गेल्यामुळे ते संकट मोठं वाटलं. तसं होऊ नये म्हणून अर्जुन म्हणतो की मला एकदा तू हे पूर्ण सैन्य दाखव, कसं आहे, कितपत आहे हे मला कळाले म्हणजे मी त्याप्रमाणे लढायला तयार होईल. मग आता हे केलं, रथ तर दोन्ही सैन्यामध्ये उभा घेण्यास सांगितला. मग त्यानं बघितलं कौरव सेनांकडे. मग त्याला दिसले सगळे आप्त स्वकीय बंधू, सगळे लहानपणी खेळलेले वगैरे सगळे बरोबर. मग पितामह, आचार्य, गुरु, द्रोण हे सगळे दिसले त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेले. मग त्याला वाटलं हे काही बरोबर नाही कडे. तो एकदम म्हणजे भिला. म्हणजे त्याला वाटलं की एवढ्या सगळ्यांना जर आपण मारले तर पाप लागेल. म्हणून तो काय केलं, त्यानं रथामध्ये धनुष्यबाण ठेवला आणि तो रथात जाऊन बसला आणि श्रीकृष्णाला म्हणाला की या लोकांना मारून, आपल्याच लोकांना मारून मला राज्याची इच्छा नाही. गुरु, पितामह, आचार्य यांना मारून मला किती मोठे पाप लागेल याची तुला देवा कल्पना आहे का? आणि जर समजा मला इतके पाप लागले त्याच्यापेक्षा मी युद्ध करत नाही, मी संन्यास घेऊन निघून जाईल असं त्यानं सांगितलं. आणि तो म्हणला मी आता युद्ध करणार नाही. असे जेव्हा सांगितले तेव्हा श्रीकृष्णाला थोडेसे आश्चर्य वाटले की अरेच्या आता काय म्हणजे कसं करा. एकदम श्रीकृष्ण थोडासा हेच झाला. परंतु अर्जुन हा श्रीकृष्णाचा महान भक्त होता, त्यामुळे तो सुहृदय होता. आणि भगवद्गीतेमधील अशी दयाशील आणि सुहृदय व्यक्ती आत्मज्ञान प्राप्त करण्यास सर्व प्रकारे योग्य आहे असे मानले जाते. अर्जुन हा क्षत्रिय होता आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीची अपेक्षा त्याच्याकडून नव्हती. परंतु भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक जे आहे ते नष्ट करू शकतात. आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितली आणि त्यांनी जे आहे ते भगवद्गीतेमधील जे आहे ते अरे ते म्हणाले की आधी म्हणाले ते तू जर असे करशील, तू जर समजा युद्ध सोडून पळून गेलीस तर तुझ्या कुळाला बट्टा लागेल. आणि युद्ध करशील तर तू जर मारला गेलास तर वीरगतीला प्राप्त होशील. आणि जर समजा जिंकलास तर तुला पृथ्वीचे राज्य मिळेल. तर तू असे करू नकोस, पळपुटेपणा करू नकोस. परंतु अर्जुनाला काही ते पटेना. म्हणाला की अरे म्हणे असं जर मी केलं तर अशा जर प्रकारे जर मी आपल्याच लोकांना मारलं, आपल्याच लोकांना आपण ठार मारावे हे त्याला काही पटेना. आणि तो म्हणाला की युद्ध न करणे याच्यामध्ये मी आता कारण भगवान श्रीकृष्ण म्हणतात युद्ध करणे हा तुझा धर्म आहे आणि याला वाटते तो अधर्म आहे. तो म्हणतो मी हा धर्म अधर्म याच्यामध्ये अडकलेलो आहे आणि मला आता तूच मार्ग दाखव. तू माझा गुरु हो आणि मी तुझा शिष्य राहीन आणि तू मला याच्यातून मार्ग दाखव. आणि असे म्हणून तो भगवंताला शरण गेला. मग असे शरण गेल्यानंतर दुसऱ्या अध्यायापासून खरं म्हणजे गीता सुरू झालेली आहे. दुसरा अध्याय आपल्याला भौतिक शरीर व आत्मा एकमेकांपासून कसे वेगळे आहेत तरी आत्मसाक्षात्काराचे मार्गदर्शन होते. दुसरा अध्याय म्हणजे अर्जुनाचे असे भ्याडपणे वागणे पाहून कृष्णाला खरं म्हणजे राग आला
आणि आजच्या भाषेत सांगायचं झालं तर कृष्णाने त्याला शिवी दिली. क्लैब्यम्मा स्म गम पार्थ नैतत्वयुपपद्यते. अरे पार्था, तू असा काय करतोस? तू नपुसकासारखा का वागतोस? हे तुला शोभत नाही. तू शस्त्रसज्ज आहेस, तुला अनेक शस्त्रविद्या येतात. प्रत्येक देवांकडून तू शस्त्रविद्या, अलौकिक अशा शस्त्रविद्या घेतलेल्या आहेस आणि अनेक लढ्यांचा अनुभव तुझ्या गाठीशी आहे. आत्ताच लढायला उभं राहिलेला नाहीस, काही नाहीस. आणि शिवाय राक्षसी वृत्तींच्या आणि अधर्माने वागणाऱ्या लोकांना शिक्षा करणे किंवा त्यांना मारणे हे धर्म आहे आपला. हा क्षत्रियांचा धर्म आहे किंवा सगळ्यांचाच धर्म आहे. त्यांना दंड देणे हे माहीत असूनसुद्धा तू असे हातपाय गाळून का बसला? कृष्णाला चीड येणे स्वाभाविकच होते. कारण श्रीकृष्णाने अर्जुनाची आणि भीमाची क्षमता हा जाणून होता. धर्मयुद्धाचा विजय धर्माच्या पक्षात व्हावा म्हणून तो स्वतःहून त्यात उतरला आहे. पांडवांचा पक्ष सत्य व धर्माचा आहे म्हणून त्यांचे स्वतःहून सारथ्य करण्यास श्रीकृष्ण तयार झाला.